स्कारने गोऱ्या मार्श प्राईडच्या माद्यांना कसे जिंकले? स्कारचे पौराणिक पुरुषत्व काय आहे? स्कारच्या मृत्यूनंतर त्याची किंवदंती कशी जिवंत राहिली? स्कारचे जीवन जंगलाचा राजा म्हणून कसे दाखवले जाते? मसाई मारच्या उंच गवतामध्ये झोपलेला स्कारफिश सिंह घरातील मांजरीसारखा गवतावर गुंडाळला होता. त्याचे जाड केसाने झाकलेले मानेवर सूर्यप्रकाश चमकत होता. त्याचे भाऊ हंटर, सिकिओ आणि मोरानी त्याच्या जवळच झोपले होते. या 4 मस्केटियर्सला त्यांचे शौर्य आणि क्रूरतेसाठी ओळखले जाते, पण त्या क्षणी ते जिथे झोपले होते तिथे खूप गोड आणि शांत दिसत होते. जरी ते सर्व प्रसिद्ध असले तरी स्कार हा खरा सेलिब्रिटी होता. त्याला प्रत्यक्ष जीवनात पाहणे एक गोष्ट मानली जात होती. केनियाच्या मसाई मारामध्ये सफारीवर जाणारे पर्यटक जेव्हा आपापल्या नोंदींची तुलना करतात तेव्हा एक निर्णायक घटक असतो. तुम्ही स्कारला पाहिले आहे का? जगभरातील छायाचित्रकार त्याला पाहून आनंदित होतात. तुम्हाला स्कारफिश द लायन फेसबुक पेजवर अतिरिक्त फोटो आणि व्हिडिओ मिळू शकतात. स्कारचे पुरुषत्व पौराणिक आहे. त्याच्या खडबडीत सौंदर्याच्या विशेषतेसह त्याचे मानेचे काळे आणि घोड्यासारखे कपाळावरून लहरणारे केस डिझनी चित्रपटातील स्कार खलनायकाची जणू एक प्रतिमा बनवणारा तो एक जंगलाचा राजा आहे. 2012 मध्ये स्कारला स्कार या उपनामाने ओळखले गेले जेव्हा त्याने त्याच्या 3 भावांसोबत हंटर, सिकिओ आणि मोरानीने प्रदेश काबीज करताना त्याने त्याचा उजवा डोळा गमावला होता. त्यावेळी त्यांनी गोऱ्या मार्श प्राईडच्या माद्यांना प्रभावीपणे जिंकल्याने कमकुवत नरांना प्रभावित केले, ज्यांना तो मारत असे किंवा परत पाठवत असे. स्कार कधी थोडक्यात बचावतो. एकदा त्याला एका मसाई योद्ध्याने भालाचा घाव घातला होता, पण त्याने त्या घावावर मात केली आणि त्यानंतर लवकर शिकारीकडे परत. त्याच्या साहसाने आणि चिबुटपणाने त्याला एक किंवदंती बनवली. गाईड सॅमी जीपमध्ये एकटा होता. त्याने काही रेंजर्सकडून ऐकले होते की पुढे मोठ्या मांजरी आहे. गाडी गिअरमध्ये घालून तो धुळीने माखलेल्या रस्त्यावर त्या ठिकाणी पोहोचला जिथे 4 सिंह झोपले होते, पण त्याला माहीत नव्हते की त्यातला स्कार कोण होता. त्याच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीत एक गूढता होती, म्हणजे पसरले होते. चेहऱ्यावर काहीतरी तणाव होता, पण त्याचा चेहरा इतका गोड आणि असुरक्षित दिसत होता की त्यांच्या शक्तीची कल्पना करणे कठीण होते. त्यांचे अस्तित्व एका वेगळ्याच जगात विराजमान होते, जिथे शांततेत ही धडकी भरवणारी शक्ती होती. ते शेरांचा गडगडाट विचारात हरवलेल्या व्यक्तीला साक्षात्कार देत होता. तो त्यांचा नजारा फक्त भव्यतेचा आणि भीतीचा होता. तरीही एकाच वेळी त्यात काहीतरी अतिशय असुरक्षितताही होती. सफारीवर जाणारे लोक स्कारला पाहण्यासाठी मैलभर गाडी चालवतात. रेंजर्स एकाच वेळी 5 पेक्षा जास्त जीपना परवानगी देत नाही. इतर लोक सुमारे अर्धा मैल दूर वाट पाहत असतात आणि सर्वजण बारी-बारीने येतात. कदाचित बबूनच्या धोक्याचा आवाज ऐकला आहे जो त्याच्या साथीदारांना सांगतो की शेर जवळ येत आहे. तो हवेचा वास घेतो आणि नंतर परिदृश्याचे निरीक्षण करतो. जागे झालेल्या मैदानांचा त्याला काहीही फरक पडत नाही. तो त्याच्या मोठ्या पंजाला उशी म्हणून वापरतो आणि पुन्हा झोपून जातो. 6 डिसेंबर 2021 रोजी केनिया वन्यजीव सेवा यांच्या अनुसार दुपारी 1 वाजता मसाई मारामध्ये स्कारफिशचे निधन झाले. ही कथा स्कारफिशच्या शौर्याची आणि साहसाची आहे आणि मसाई मारामध्ये त्याच्या किंवदंतीचे अंतिम अध्याय आहे.